वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. लोकांना काय काय छंद असतात ना, म्हणजे माचिसचे सॉरी मी अगदीच वेगळा विषय सुरू केला. माचिसचे रिकामे बॉक्स गोळा करणे, स्टॅम्प्स गोळा करणे, नाणी गोळा करणे. पण याची अचानक आठवण का? तेच सांगायचा मुद्दा असा की माणूस छंद म्हणून ज्या सगळ्या गोष्टी गोळा करतो त्या सगळ्या जुन्या, रेअर किंवा नॉस्टॅल्जिक करणाऱ्या असतातच. कारण म्हटलेलं त्यांना जुनं ते सोनं. सगळ्या जुन्या गोष्टी आपल्या आठवणींशी निगडीत असतात आणि आठवणी आपल्या मनाशी. म्हणूनच काही गोष्टी कितीही जुन्या झाल्या तरी विसरल्या जात नाहीत. जसे आपल्या नेत्यांचे घोटाळे. म्हणजे काही काळ आपण ते विसरण्याचा प्रयत्न करतो, पण नवीन घोटाळा समोर आला की आश्चर्य वाटतं की अरे या घोटाळ्यापेक्षा जुन्या घोटाळ्यातली किंमत किंवा व्हॅल्यू किंवा घोटाळा किती कमी किमतीचा होता, नाही? जसं घोटाळे आणि नेत्यांचं तसंच माणसांच्या नात्यांचं. म्हणजे माणसं दूर गेली, नाती पुसटशी झाली, तरीही एखाद्या ठराविक प्रसंगी आपल्याला त्या जवळच्या माणसांची आठवण आल्यावाचून राहत नाही. म्हणजे आपल्या आजोबांनी प्रेमाने आपल्या डोक्यावर तेलाने मालिश करायला घेतलं की हमखास आबा टिपरे आठवतात. एकमेकांच्या सुखदुःखात जगणारं एखादं कुटुंब नजरेस पडलं की न चुकता प्रपंचमधला तो परिवार आठवतो. एखादी चांगली कथा, कादंबरी वाचताना कथाकथी किंवा पिंपळ पान आठवल्या वाचून राहत नाही. वादळवाट, आभाळ माया, 405 आनंदवन, कळत न कळत माझी या प्रियाला प्रीत कळेना, या साऱ्यांशी असलेलं आपलं नातं इतकं मजबूत होतं की हे आपले नातलग आपल्याला अधेमध्ये आठवले नाहीत तरच नवल, नाही का? नाही, ते आठवणारच. कारण वेळोवेळी त्यांनी आपलं मनोरंजन करताना आपल्या मनात जी त्यांची जागा निर्माण केली ना, ती सहजासहजी पुसली जाईल कशी? हो. झी मराठीवरच्या या मालिका नेहमीच ठराविक चौकटी आणि हमखास हिट होणारे फॉर्म्युले सोडून प्रेक्षकांना आवडतील आणि भावतील असे वेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आलेत. पण आता बाहेर एक सुपरहिट फॉर्म्युला चालू आहे. म्हणजे नायिकेला ऍसिडच्या बादलीत हात बुडवायला लावणे, घरातल्या स्त्री पात्रांना पायाने तुडवणे, बर्फाच्या लाद्यांवर बायकांना झोपवणे. पण हे पाहताना कोणाला मजा येते खरंच कळत नाही. असो तर असा सगळा ट्रेंड हिट असला तरी या साऱ्या प्रकारात एक परिवार झी मराठीवर येतो. यात सुनेला छळलं जात नाही, नणंदा जावा घरात नवीन आलेल्या सुनेविरुद्ध कटकारस्थान वगैरे काही करत नाहीत, कुणाच्या जेवणात पाल टाकली जात नाही किंवा कुणाच्या कानाखाली आवाज काढला जात नाही. तरीही लोकांना त्यांना रोज भेटण्याची ओढ लागते. त्या एकत्र कुटुंबातलं प्रेम, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, त्यांच्या नात्यातला ओलावा पाहताना प्रत्येकालाच हे वाटायचं की असा आपला परिवार असावा, अशी माई आजी असावी, असे आईबाबा असावेत, काका काकू असावेत, कुहू सारखी बहीण असावी, माऊली सारखा घरातला एखादा मदतनीस असावा, राधा घनासारखं आपलं वेगळं नसलं तरी त्यांच्यासारखं प्रेम आपल्यातही असावं. एका लग्नाची दुसरी गोष्ट सध्या झी मराठीवर दिसत नसली तरी ती आपल्या आठवणीत कायमची राहणार यात दुमत नाही. आता दृष्टी आड झाली असली तरी रेअर आणि नॉस्टॅल्जिक करणाऱ्या या मालिकेची नात्यांच्या या सोहळ्यात आठवण झाली नसती तर चुकल्यासारखं झालं असतं.
सगळे ऑलरेडी इथे आहेत, तर तुमचं एकंदर काळे कुटुंब आणि त्या कुटुंबाशी जोडलेली इतरही पात्र यांना पुन्हा असं पाहण्यासाठी प्रेक्षक खरंच आतुर झाले होते आणि आज त्यांची इच्छा या मंचावर पूर्ण झालेली आहे. तुमची मालिका त्यातील काळे कुटुंब, कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती यावर खरंच प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. नुसतं प्रेमच नाही सुमित, तर प्रेक्षक त्यांच्याबरोबर येणारा प्रत्येक दिवस जगले. काळे कुटुंबाची सुखदुःख होती ती त्यांनी वाटून घेतली. काळे कुटुंबियाच्या आनंदात त्यांना सुख लाभत होतं. हे प्रेक्षक आणि मालिकेतील पात्र असं नातं राहिलंच नव्हतं, तर हा झाला होता एक परिवार. आणि हेच या मालिकेचं यश होतं, जे कुठल्याही पुरस्कारात मोजता येणार नाही. तरीही प्रेक्षकांची खरंच इच्छा होती की या सोहळ्यात काळे कुटुंबाला भेटावं. त्यांनी जे भरभरून दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत, म्हणून आपलं हे छोटंसं घरगुती गेट टुगेदर. मी प्रेक्षकांच्या वतीनं त्यांच्या लाडक्या राधाला, म्हणजेच काळे कुटुंबाच्या लाडक्या सुनेला विनंती करतो की तिनं 2 शब्द बोलावे. नमस्कार. खूप बरं वाटतंय. झी परत एकदा घरात आल्यासारखं वाटतंय. झीमुळे आम्ही सगळे पुन्हा भेटलोय. सगळी घरची माणसं भेटली आहेत. काळे कुटुंब, देसाई कुटुंब. काही नावं न घेता मी इथून जाऊ शकणार नाही. त्यांचे आभार मला मानायचे सगळ्यांच्या तर्फे. आमच्या सगळ्यांच्या त्याच भावना आहेत. सगळ्यात आधी ही सिरियल ज्या माणसाला सुचली तो आमचा सगळ्यांचा लाडका श्रीरंग गोडबोले. रंगा, आम्ही तुला मिस करतोय आज इकडे. रंगा, गीता, इंडियन मॅजिक आहे, झी, सतीश, विनोद, चिन्मय, मनस्विनी, ही नावं मी अशा करता घेते की ती तुम्हाला स्क्रीनवर दिसली नाहीत माणसं, म्हणून मी नावं घेते. आम्ही जी माणसं सतत दिसत होतो ती तुम्हाला माहिती आहेत, पण जी दिसत नव्हती ती ही माणसं आहेत ज्यांच्यामुळे आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत होतो. मी मनापासून आभार मानेन. आणि मी आज खूप जास्त मिस करते ते म्हणजे माझ्या घनश्यामला. तो इथे नाही आहे, मला त्याची खरंच खूप आठवण येते, कारण आमची सगळ्यांची खूप छान टीम आहे. आम्ही स्वतः सगळ्यांनी खूप मजा केली सेटवर आणि ती मजा तुमच्यापर्यंत पोचत होती. झीचे पुन्हा एकदा आभार की अशा पद्धतीने घरगुती कौतुक केलं आणि आम्हाला इथे आज बोलवलं, त्यामुळे आम्ही भेटलो इथे. थँक्यू सो मच. राधा घनाला इतकं प्रेम दिल्याबद्दल, आमच्या सगळ्या दोन्ही परिवारांना इतकं प्रेम दिल्याबद्दल. मी आता सतीशला विनंती करेन की तू काहीतरी बोलावंस प्रेक्षकांशी. थँक्यू सो मच. धन्यवाद. झी मराठीचे पुन्हा एकदा धन्यवाद. अगदी असंभवपासनं ते एका लग्नाची दुसरी गोष्टपर्यंत वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे प्रयत्न झी मराठी करत आले आणि लिमिटेड एपिसोड्सचा डेली सोप करण्याचा उपक्रम सुद्धा झी मराठीनेच सुरू केला आहे आणि तो इतका यशस्वी झालाय. त्याबद्दल झीचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि खरंच कौतुक. आमच्या ह्या सिरियलचं जे यश आहे त्याच्यात विनोद लवेकर, ज्याचं नाव एपिसोड डिरेक्टर म्हणून यायचं, पण खरं तर जे काही तुम्ही बघितलं त्याचं जास्ती श्रेय विनोदला जातं. त्यामुळे मी विनोदचा पण खरंच खूप आभारी आहे की त्यांनी सेट केलेली सिरियल इतकी छान पुढे नेली. रंगा सर, चिन्मय, आता हॅट्रिक व्हायला हवी. सो वी आर वेटिंग फॉर इट. थँक्यू सो मच. नाही, कुणी जाऊ नका, कारण यानंतर आणखी एक महत्वाचा क्षण इथे येणार आहे. कारण एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेला मिळालेला आहे झी मराठीच्या इतिहासातील सोनेरी पान हा विशेष पुरस्कार. एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका झी मराठीवर आजपर्यंत अजरामर ठरलेल्या अनेक मालिकांमधली एक ठरली आहे आणि त्यासाठीच हा पुरस्कार या मालिकेला दिला जात आहे. आणि तो प्रदान करण्यासाठी मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मंचावर आमंत्रित करतो सचिन पिळगावकर यांना. झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. खरं म्हणजे लग्नाची एकच गोष्ट मला माहिती होती. या सर्वांमुळे मला दुसरी गोष्ट सुद्धा पाहता आली आणि त्याचा आनंद घेता आला. या संपूर्ण टीम मध्ये एकच फक्त एक कमी आहे, एक तर रंगा नाही आहे, पण
गीता आहेत. स्वप्नील येऊ शकलेला नाही आज, म्हणून खरं तर मी इथे उभा आहे असं मला वाटतं. मुलगा नाही तर बाप तरी आहे. तुम्हा सर्वांचं अभिनंदन. लवकर संपवली तो असं कुठेतरी आम्हाला वाटतं. प्रेक्षक म्हणून सांगतोय. पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत ना? अभिनंदन. आणखी एक आहे की हा प्रसंग सिरियलमध्ये काळे कुटुंब जसा साजरा करायचं तसाच तो आजही साजरा केला जाणार आहे. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो राणी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो राणी भटकतो शोधत मी तेच फूल. कोणीतरी थांबा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.